श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आपण घरच्या घरी 2 मिनिटांमध्ये तवा पूर्ण क्लीन करू शकतो बघा। आणि माझा तर तवा कसा झालेला आहे बघा, पूर्ण चिकट थर असा बाजूला बसलेला आहे, एकदम जाडसर थर तेलाचा चिकट असा बसलेला आहे। कसं होतं तर आपण प्रत्येक वेळी ताराच्या घासणीने तवा घासत नाही, त्यामुळे काय होतं तर तो थर तसाच साचून बसतो, तेलकट थर, आणि मग तो काय होतं तव्याला चिटकून बसतो। मग त्यामुळे आपल्या चपात्या पण व्यवस्थित अशा होत नाहीत। इथे बघू शकता तुम्ही, जरा जरी त्याला तव्याला घासलं तर पूर्ण असं ते चिकट निघत आहे। पण यासाठी काय करायचं तर गॅसवर तवा ठेवून एकदम गरम करायचा आहे, असा धूर निघूसपर्यंत तवा आपण चांगला गरम करून घ्यायचा आहे। जेवढा तवा चांगला तापेल तेवढं ते पटणं निघलं जातं, आणि अजिबात त्याला जास्त असं हे पण करायला लागत नाही बघा, लगेच निघायला लागलेलं आहे। आता मी पण घासत असताना काळजी घ्यायची, कारण ते तवा गरम असल्यामुळे ते जे निघणारे टरफल असतात ते आपल्या अंगावर उडू शकतात, त्यामुळे घासताना थोडीशी काळजी घ्यायची। बघू शकता तुम्ही असं पटणं निघतं ते तापलं की। मी गॅसवर ठेवूनच थोडं काढलेलं आणि नंतर मग खाली घेतलेलं आहे। आणि तुम्ही बेसिनमध्ये ठेवून काढू शकता, किंवा आपला जो काढापा असतो त्या काढापावर ठेवून पण काढू शकता। पण कसं होतं तर गरम असल्यामुळे थोडंसं काळजीनं आपण ते काढावं लागतं, आणि ते पापुद्रा जो निघतो बघा तो सुद्धा तापलेला असतो आणि तो आपल्या अंगावर उडून भाजू शकतो, त्यामुळे शिस्तात काढायचं आहे। जर तुम्ही एकदा तवा तापवल्यावर निघलं नाही तर काय करायचं, परत तवा ठेवायचा आणि परत तापवून घ्यायचा तवा। तुमचा जर याच्यापेक्षा जर तवा खराब झालेला असेल तर परत तवा तापवायचा, कडकडीत तापवायचा आणि परत घासून काढायचं। मी इथं चौथ्याने निघतं का बघितलं तर निघलं नाही। मी काय केलं तर परत तवा तापवायला ठेवलेला आहे, कारण मधला भाग माझा होता तो काय केलं तर निघना, म्हणून मी गॅसवर तापवायला ठेवला आणि गॅसवरच गरम असं घासून घेतलेलं आहे। किती काळं निघत आहे बघू शकता तुम्ही। जेवढा तुमचा तवा जास्त तापेल तेवढं चांगलं निघतं, आणि गॅस मोठा ठेवूनच मी सगळं ते काढून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर काय केलेलं आहे तर काळा साबण आणि ताराची घासणी घेऊन मी बाथरूममध्ये बसून ते सगळं काढलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही व्हिनेगर गरम तव्यामध्ये व्हिनेगर, मीठ, डिटर्जंट टाकून सुद्धा काढू शकता, किंवा इनो जरी टाकला तरीसुद्धा गरम तव्यामध्ये इनो आणि व्हिनेगर टाकून सुद्धा तुम्ही ते काढू शकता। थोडंसं मध्ये ते काळं राहिलेलं आहे ते सुद्धा निघलं असतं, पण माझ्याकडे वेळच नव्हता, संध्याकाळी जेवण करायचं होतं, स्वयंपाक करायचा होता मला, त्यामुळे मी ते ठेवलं। किंवा तुम्ही ब्लेड असतं बघा, ब्लेडने जर ते घासून काढला तरीसुद्धा निघतं। पण आपला तवा कसला झालेला होता आणि आता किती छान क्लीन निघलेला आहे। अशा पद्धतीने तुमच्या घरामधील एकदम तेलकट काळे कुट्ट झालेले तवे तुम्ही स्वच्छ करू शकता। अगदी 5 ते 10 मिनिटात ते तवे स्वच्छ होतात, आणि असे काळे कुट्ट झालेले तवे आपल्या घराची कळा काढतात, त्यामुळे क्लीन असले की आपल्याला पण छान वाटतं। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव। अर्धा तास झाले मी दुकानातून आलेले आहे, आणि हे गेलेले आहेत डबलला, म्हणजे सकाळी 7ला गेले ते, आता येणार 11:30ला। सकाळी चालत आत्ता चालत, आणि ऊन तर असलं भयानक लागाले आमच्याकडे, तर लई ऊन आहे। आल्यावर संध्याकाळी काय नको वाटते करायला। आता वटाणे हिरवं भिजत घातलेलं होतं, घातलेले कुकरला शिजायला। चपाती 1-4 करणार, भात थोडासा आहे, श्रीका भात खात नाही, मी एकटीच भात खाते। किती वाजले दाखवते तुम्हाला घड्याळात। आता जेवण करायला पण नको, खायला पण नको असं वाटायला लागलं। टायमिंग दाखवते मी किती वाजलं। आत्ता पाणी आले आमच्याकडं, रोज संध्याकाळचं पाणी येते, संध्याकाळी 8, 8:30, 9 ह्या वेळेत पाणी येते। लोकांची जेवणाची घाई, जेवायची घाई आणि पाण्याची घाई एकदमच असते, पर्यायाने। देवपूजेला सुट्टी आहे, देवपूजा नाही।